आघाडी कोल्हापूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महाराणी ताराराणी सभागृहाच्या प्रवेशद्वारात अशोक स्तंभ राजमुद्राच्या ऐवजी संगोलीची जाहिरात व लावलेले फलक याबाबतच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी पुढे महिनाभर हे प्रदर्शन चालू राहणार होतं। आठवडाभर हे प्रदर्शन सुरू होतं। आज वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहिरात व लावलेले फलक तात्काळ हटवण्याबाबत आज उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात या ठिकाणी लावलेले सेंगोल हे अधिकृत आहेत का, तसेच त्या ठिकाणी लावलेले प्रदर्शन हे दिशाभूल करणारं डिझायनिंग असून ते काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला। पोलीस प्रशासन व माहिती जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख अधिकारी सचिन अडसूळ यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांकडून माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मात्र वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी होती की तात्काळ सांगोले चित्र हटवावं। भारतीय संविधानाचा अपमान आहे, तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही। भारतीय संविधान जिंदाबाद। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी असो, भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणाबाजी सुरू झाल्या। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात तसेच प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथील डिझाईन बॅनर तात्काळ हटवण्यासाठी सांगितलं। अधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन बॅनर उतरवून घेतले। पुढील निर्णय आंदोलकांना कळवतो असं सांगितलं। यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा हे निदर्शनास आलं तर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करत सर्व प्रकार उधळून लावण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, अमित नागटिळे, प्रवीण बनसोडे, डॉक्टर आकाश कांबळे, मच्छिंद्र कांबळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे, निलेश बनसोडे, पद्माकर, संतोष पवार, आशिष कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते।